नमस्कार. आजपासून आम्ही ब्लॉग चालू करत आहोत फालतूगिरी या नावाने, कारण सतत फालतूगिरी चालू आहे आमची. काय सिरियसनेस नाही आहे आयुष्यात. तर आज पण खंडे नवमीचा दिवस, आज आम्ही चाललोय फिरायला, पूजा वगैरे सगळी करून. आजचा पहिला ब्लॉग हा तुमच्यासाठी. आजपासून सुरुवात होत आहे माझी, कारण नवीन मोबाईल घेतलाय iPhone 17 लेटेस्ट पीस. लई खर्च केल्यात, अजून खर्च करणार आहे. हप्ते फेडायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. तर आजपासून हे खर्च मिटवायसाठी म्हणून ब्लॉगचा सुद्धा वापर आम्ही करणार आहे, कारण तुमचा इन्कम आम्ही वाढणार आहे आता जरा. तर जरा सपोर्ट करा, शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. जेवढी होईल तेवढी हा व्हिडिओ फॉलो करा आणि चॅनलला आहे फालतूगिरी. राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, विठ्ठल 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 विठ्ठल. तर मित्रांनो, माऊली देवी कोदाळीचं मंदिर आहे, बघू शकता. हे चंदगड तालुक्यामध्ये पडतंय, म्हणजे गोवा बाउंड्रीला. मस्त मंदिर आहे, तर तुम्ही एकदा व्हिजिट करा. नंतर काढूया. बघू शकता, हे माऊली मंदिर आहे, कोदाळीचं फेमस मंदिर. इथं काय पण मागशीला ते पूर्ण होऊ शकते. आम्ही इथं आलेलो तर ते देवीचं पण शूट घेतलेला आहे, नंतर दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे सगळे आमचे बॉईज, आमच्या टीममधले सगळे बॉईज आहे. काय करा किती काय काय मित्रांनो, कोदाळीच्या मंदिर नंतर आम्ही डायरेक्ट आलोय पारगडला. तर बघू शकता, थोडं धूप वगैरे आहे इकडं, आणि लोक पण आहेत, आणि इकडं मस्त वातावरण आहे. तर आता वाजल्यात 4:45. आम्ही आलो इकडं पारगडला. बघू शकता पारगड. चला, तर आम्ही नंतर आता वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. नाही, असे स्टेप चढून जायला पाहिजेत. बघा, इकडं आता पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे फुल पाऊस आहे. तर कांटा वगैरे असतात, तर सावधान राहायचं. हे बघा, गडाचा लेक असा आहे, मस्त आहे. आमची पोरं एवढी जण आहेत, ही दोघं, आणि दोघं ड्रायव्हर मागे आहेत. किन्नर आणि काय किन्नर आणि ड्रायव्हर मागे आहेत. माझा भाऊ किन्नर आहे. काय बोलायला पाहिजे. चला चला, वरती जाऊन तुम्हाला गड दाखवतो मी. मित्रांनो, गडावर आलात तर हा नियम पाळा. प्लास्टिक हे ते काय घेऊन गेला तर सगळं वापस घेऊन या. आणि इकडं प्लास्टिक घेऊन इथं यूज मी आहे, याच्यामध्ये फेका म्हणजे बरं होईल, म्हणजे सगळं स्वच्छ राहील. तर हे बघा, पारगडचं महाद्वार. हे बघा कसे आमचे हे तोफ आहेत.
तेव्हा तो पहिलाचे अजून सुद्धा आहेत. चप्पल काढून एवढं मस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो पारगड एक असा केला आहे की याचा मस्त असं बघण्यासाठी खूप काय काय आहे. वरती मंदिर आहे, वरती पूल वरती लेक पण आहे. तर ते तुम्ही ते सुद्धा बघू शकता. पूल मस्त आहे. तर चला बघूया. हे स्टेप्स आहेत खूप खतरनाक आहेत. किंवा आमची पोरं चढाल्यात आता. किंवा जब आहे चढावं इकडं. जर बघा मित्रांनो माझा कॅमेरा बंद झालेला आहे. सावधान आणि चांगलं आराम नियम पाळत पाळत या. हे बघा मॅनेजर, आमच्या युट्यूब चॅनलचे मॅनेजर आणि या फोनाचे ओनर. चला मित्रांनो उघड दाखव तुम्हाला पुढे वरती. हे बघा पारवडचं मंदिर आलेलं आहे. कसलं मंदिर आहे शुभम नाही? तरी मंदिर बघा मित्रांनो हनुमान मंदिर आहे. बघा केवढं मस्त आहे. या वातावरणामध्ये मंदिर बी भारी दिसायला. हे आता धूप आहे म्हणून काय दिसत नाही आहे, नाहीतर हे पूल मस्त दिसतंय. आता धूप आहे म्हणून काय दाखवू शकत नाही. आणि कधीतरी हर्षू हो फोटोग्राफर, हर्षू कॅशिओचा ओनर. तर मित्रांनो हे बघा मंदिर, मारुती मंदिर कसं हनुमान मंदिर. हे बघा ही पहिल्याच्या काळातली तुळस आहे. बघा तुम्ही एवढं मस्त आहे. तर मित्रांनो हे पारगडवरचं हॉटेल वगैरे म्हणजे हॉटेल वगैरे आहे. आणि हा पारगडचा लेक आहे म्हणजे नकाशा मस्त आहे. तर बघा तुम्ही यांना चढालाय ना. हे डॉक्टर साहेब आमच्या ग्रुपमधले. या गडावरती घरी भेट रे बाबा. तेव्हा घर गडावरती घर सुद्धा मस्त मस्त आहेत. ही आमची पोरं चिंडमिंट्री गल्लीतली गल्ली गॅंग. फोटो काढतो सुंदर काढवा की रे. काय काही आजकालची पोरं इंस्टाग्राम ट्रेंड म्हणून फोटो की आमकी जाऊया तिकडे. आता असं आतमध्ये जाऊया, आज जाऊया की. तर मित्रांनो हे पारगडवरती तुळस आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्मारक समोरच आहे. तर बघू शकता आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. श्री श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. तर मित्रांनो पारगडवरचं जे भवानी मंदिर आहे ते आता माझ्या समोर आहे. असा व्ह्यू आहे ना सांगतो बाई, तिथेच नाही तुम्हाला दाखवतो. हे बघा काय व्ह्यू आहे, मस्त चालू आहे. आम्ही सुद्धा चाललो आहे भवानी मंदिरमध्ये. मामा कुठल्या गावचो? इथलेच. काय म्हणता, आराम आहे? आराम आहे. पारगड लय मोठा आहे नाही? चांगला आहे ना? मोठा आहे तर मोठा आहे म्हणला काय मामा काय म्हणतात. हे बघा भवानी मंदिर बरंच मोठं आहे पारगडवरती. हे बघा बघू शकता तुम्ही बी. आतमध्ये पूजा चालली तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. चला तिकडे भेटू. तर मित्रांनो हे बघा भवानी मंदिर, किल्ले पारगड. हे आपले पहिल्याचे बघा मस्त मस्त काम केलेलं आहे. चला आतमध्ये जाऊ. बघू शकता आतमध्ये केवढं भारी आहे, मस्त आहे मंदिर. फोटो नाही व्हिडिओ काढतो. ते बघा
भवानी मंदिरमध्ये हे भारी लावलेलं आहे. कसं वाटलं पारगड फिरून? आणखी इकडे बघ, मस्त आहे. चांगलं वाटलं. सीझन बरोबर नाही पावसाचा सीझन आहे. भाईजान कसं वाटलं रे पारगड? पारगड मस्त वाटलं, पण आम्हाला एक समजत नाही आहे की इतकं मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि एवढं सामान वगैरे आणावं लागलं. कसं आणलं असेल काय माहिती. रोड अगदीच बरोबर नाही. त्याचा रोड वगैरे रस्ता बाहेरून आहे वाटतं, पण आम्ही त्या रस्त्यावरून आलेलो नाही. सो त्याचा व्हिडिओ जरा रस्ता स्लिपली होता म्हणून जरा पडायची हे आहे म्हणून भीती होती म्हणून सावकाशा कधी आला तर तुम्ही सावकाशा आणि सबस्क्राईब लाईक अँड शेअर. मित्रांनो गड तर खूप फिरायचा आहे, म्हणजे बघण्यासारखं खूप काय काय. मला आता आपल्याकडे एवढा टाईम नाही आहे, तर आम्ही आणि कधीतरी येऊन तुम्हाला दाखवू. बघ आता आपण चाललो वापस. तर चला कारगाडीकडे भेटू. रोड माझ्या पायाखाली आता पाय निसडत आहे. पडले की डायरेक्ट खालच्या कोंबडीच्या अंगावर. हे बघा कसंही आल्यात. डॉक्टर साहेब फुल कोमात. इंजिनियर साहेब बघा कसं खिशात घालून हळूहळू मस्त आल्यात. हे अजून शाळेला आहे, मी ह्याला काय म्हणत नाही अजून. नाही जायचं घसरला की डायरेक्ट पारगडच्या पायथ्याशी. अजय डॉन बघू शकता ते बघा. मित्रांनो आता आम्ही कारगडीला येऊन बसलोय. बस बस झाला चढून. आजचा दिवस जरा हा भाऊ पडलेला आहे गाणं घसरून. पाय कसं समोर वाटणार नाही, पण पाठीमागून कसं वाटलं रे पारगड? कसं आहे? एकच नंबर. पुन्हा देणार आम्ही. हा उन्हात येणार, पुन्हाच घेऊन येणार. कसं वाटलं रे? आम्हाला मस्त वाटलेलं आहे. बस एकदा सर इथनं पटणी फाट्यापर्यंत पोहोचायची गरज आहे, कारण की आमचा गुड लागले उभरचे आणि चाक आमचं जरा असं डिप्लेटेड आहे. फोटो बनवला आता. हा त्याच्यात हवा नाहीये. तर चला डायरेक्ट पाटणे पाड्याला भेटूया आम्ही मित्रांनो. लेट्स गो.